हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे आता नवे प्रदेशाध्यक्ष ठरले। काँग्रेस पक्षाकडून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत। विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसला आता हा नवा चेहरा मिळाला आहे। बुलढाणा मतदारसंघातून हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला। आता त्यांच्यावरती पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं झालेलं पानिपत, बेबनाव, महाविकास आघाडीमधल्या दऱ्या या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर जबाबदारी पदाची नेमकीच घोषणा झालेली आहे। बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी या ठिकाणी वर्णी लागलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहे। दादा, खरं तर आता नेमकीच प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा झालेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जो सन्मान दिलेला आहे हा अनमोल आहे। एक मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचं मी सोनं करणार ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे। खरं तर अनेक नावं जे आहेत ते चर्चेत होते, परंतु एक मिस्टर क्लीन म्हणजे भला चेहरा जो आहे हा या काँग्रेसने समोर आणलेला आहे। खरं तर अनेक ईडीची चौकशी होईल किंवा मग वेगवेगळे चेहरे समोर असताना आपला चेहरा का निवडला, काय नेमका अजेंडा असणार? मी याबद्दल नेमकेपणाने सांगू शकणार नाही, मात्र जी अनेक नावं होती ही काँग्रेसचं वैभव आहे आणि या सर्व नावं ही किंबहुना माझ्यापेक्षाही सरस होती। मात्र माझ्यासारख्या सामान्य परिवारातील, ज्याला वाडवडिलांचा राजकीय कोणताच वारसा नाही, अशा एका व्यक्तीला जे अध्यक्षपदाची जी संधी दिली आहे ही मोठी संधी आहे आणि जी इतर जी नावं होती त्या सगळ्यांचं मी मार्गदर्शन हे घेणार आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊनच त्यांच्याच मार्गदर्शनानुसार मी पुढे जाणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आता पक्षाचं लक्ष जे आहे हे पक्ष वाढवण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांनी या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।